हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता हे पावसाचे दिवस आहे, रात्री खूप पाऊस झाला इकडं. हे चालू आहे तयारी, स्वयंपाक झालाय, डबा पण भरलाय, आता जायची तयारी. आमच्या देवाशने करून ठेवला कुटाणा, पायाला लागून घेतलंय. काय केलं का त्याने? काय केलं रे बुट्टे पायाला? तू लागलं कुठं? भाऊ झाला तुला? दरवाजाचं नसतं का ते अरे चांगलं साल्टन ते निघलं का? बंद होत नाही का त्याला लावायचं. हे त्याचं ना वरचंच हे निघलेलं आहे. साल्ट मास दिसतंय का? हा मास दिसतंय. अरे ते पीठ अंगाला नाही लावत. इतकं मोठं असं निघलं सगळं. हा का? खेळता खेळता ते त्याच्या रात्री तुमच्या यायच्या गडबडीत ते उतरायला गेला वरून खाली बेडवरून. ते दरवाजा पुढं होता त्याच्यावरच उतारला काय. खालूनच घुसले ते कवळे पाय त्या नरम नरम असं हे खसकाने घुसलं. रात्रीपासून आता ते ठणकत असन ते. छान माणूस त्याला हे होतं. तेच आहे, ते तरी सण करता. 80 असते तर झोपूनच राहिले असते. पीठ लावतोय तेव्हा. मग आता असे कुठाने काल तर इतका रडला दिवसभर, त्याचं तेच चालू होतं. श्वास आणला, श्वास टाकला आणि असं नाही का हातात घेतला आणि असं केलं आणि सगळ्या अंगाला असं लावत होतं. मी मारली. बाबा इतके बोलले मला, तेव्हा कस काय मारली म्हणे तू. मी तेव्हा अंशू उठलेले. अंशू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पिल्लू. गुड मॉर्निंग करा पप्पाला. आज शाळेला सुट्टी मारायची काय? सुट्टी मारा, पाऊस चालू आहे आता. पाऊस चालू आहे. कोणी यायचे नाही लेकर. याच्या पायाला लागलं ना. तेव्हा थोडं चाललं पण तुम्हाला पाय दुखतोय, मला चालता येत नाहीये. अंशू इकडं बघ ना पिल्लू. उठली काय आमची. झोपेतून उठली का? पाऊस बघ बाहेर, पाऊस आला बघ. मस्त पावसाचं पाणी खेळत होते. आले किडे दिवसांनी येत, रात्री येते किडे. हा ना. तू किती कुटाणे करतो तू रोज एक मला नवीन. आता तसं नाही फेको. तसं करशील का काय? तू टिक्का कशाचा लावला इकडं बघ? पिठाचा लावला काय? काही करतो हे. नाही करामती. गुड मॉर्निंग म्हण ना पिल्लू. करा गुड मॉर्निंग. नाही म्हणता येत तुला. बोलता येते का? दाखव, बोलून दाखव बरं मला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बुट्ट म्हणतो ना बुट्ट. आता त्याच्यात पाणी नको जाऊन देऊ. पेपर आला. दुकानात नाही जायचं सांगितलं त्याला? नाही सांगितलं. दुकान बंद करून राहिलं. एवढं नाही होत ॲडजस्ट. तिचं डोकं दुखत आहे. हां मम्मीचं दुखत आहे, मग निर्णय घेतलाय बंद करायचं. आणि पावसा पाण्याचे दिवस आहे ना ग. हां हाल चालू होते. हां गोळ्या आता वजन पण उचलत नाही ना. जास्त गोळ्यांनी आता जसं वय वाढत तसं नाही सहन नाही व्हायचं. आता आहे ना तू आहे ना. हां काय डोळ्यात गेलं रे. त्याला छान लाड करत होते एकामेकाचा म्हणून नाव लाड कर ना दीदीचा. मोहरम चालू झाले. मोहरम चालू झाले. आंबडला असतेच मोहरम. म्हणजे मला तिकडे माहितीच नव्हतं मोहरम हे काय असतं तिकडं. सवारे सवारे बसतेच ना मग सगळीकडे. आता तिथं तर किती मोठं आहे. कोणतं आहे ते?
मोठं देवस्थान सैलानी. साईलानी बाबा. बरं चाल येतो मी, कामाला जायचं उशीर होत आहे. मस्त असंच लाड कर त्याचा. मला काम करूस तर कशी सांभाळती त्याला. ही पडती तू इकडं आता. थोडं इकडं सरक ना. हां ना. हां इकडं लाव का उशी. देवांशचं असंच आज खाली उतरायचं नाव घ्याय ना देवांश. लयच खरंच त्याचं पायाचं खूपच असं हे झालं. बघते नाही तर संध्याकाळी पट्टी करून आणावं लागेल त्याच्या पायाला. दाखव रे देवा. हे बघा हे जे दिसतंय का वरती तुम्हाला, हे सगळं साल्ट आहे. बरं बरं. हे सगळं साल्ट लोंबलेलं आहे वरती असं. काय करावं ना देवांश लय कुटाने करतो. मी इतके बोलणे खाल्ले ना. हे बघा हे लागलंय त्याला. हे हे दरवाजाचं हे घुसलं त्याला असं. तो इथून उतारला असा होता दरवाजा. इथून उतारला तो आणि उतरला असा त्याचा पाय याच्यामध्ये घुसलं होतं बोट. तर आता मी काय करते ते ना, खुलत असलं ना तर काढून घेते ते. बँडेज नको लावते, साल्ट निघून येईन ना तर लय ओरडशील तू परत चिटकलं त्याला तर. माझं आत्ता सगळं काम आवरलेलं आहे. सगळे गेले आता जिकडं तिकडं. एक मी आज मस्त भरलेली शिमला मिरची केली ती. आणि मला किती भाजी ठेवली बघा यांनी. 2च मिरच्या ठेवल्या. लय भारी झालते सगळे. त्यांनी डब्याला पण शिमला मिरचीच नेली. बाबांनी पण खाल्ली, आईंनी पण खाल्ली घरी. नवीन काहीतरी करून बघावं म्हणलं, त्यामुळं भरलेली शिमला मिरची केली ती मी आज. पावसाने इतका कंटाळा आणलाय ना का बास. गळतच आहे नुसतं घरात. तर आताच फरशा वगैरे पुसले नाही त्यामुळे वल्ल वल्ल. बघा आता बाहेर दाखवतो तुम्हाला पावसानं कसं झालंय. नुसतं असं चिक 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 चिक. नुसता अंधार पडलाय. काल 2 वाजल्यापासून पाऊस चालू आहे आमच्या इकडं. तुमच्या इकडं पण पाऊस आहे का मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा नुसतं ओलं ओलंच आहे. असं उघडायचं नावच नाही पावसाचं काही. पावसानं खूप वैताग दिलाय. आणि घरात ते पावसाचं जाऊन द्या. ते पाऊस असे ना का त्याच्याशी काही मला प्रॉब्लेम पाहिजेत. पण म्हणजे का बरं हे होतं आहे, कारण ना घरात इतकं ओलं 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 नुसतं चिक 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 झालं. सरक तिकडं. पप्पाने आले मीच होते. मला बसू दे ना. सरक ना. मला बसू दे ना. नाही नाही काय करतो. इकडं बसू. तरी पण तो खेळण्यात विसरून जातोय बरंचसं. आणि हां इकडं बसू. दुकानाचं पण एक विषय होता. कारण आता दुकान म्हणजे नाही का होईना नाही. आईंना पण मी त्यांना अगोदरच म्हणलं होतं सगळं आपल्याच्यानं हँडल नाही होणार, घरचं बाहेरचं आपण बघू म्हटलं, विचार करू. त्यामुळे नाही म्हणे मी करते म्हणे, मी जाईन म्हणे, मी माझं करन. तेव्हा माझ्याशी भांडल्या त्या. मी माझं करन म्हणे नाही का. म्हणलं जा मग तुम्हाला होतं तर करा म्हणलं. मला अगोदरच माहिती होतं दुकानाचं हँडल नाही होणार सगळंच, घरचं बाहेरचं. आणि मी का बरं माघार घेतली, कारण मुलांमुळं म्हणलं नको. आपलं झालं म्हणलं आजचं, पण मुलांची खूप फजिती होत होती. इथून पायी पायी इतक्याला दूर यायचं त्यांनी. परत तिकडून जर अंशिकाचे पप्पा घ्यायला आले तर आहे, नाही तर मग आम्हाला तिकडून पण पायी पायी यावं लागायचं. अंशिका तर खूप दमून जायची यायला जायलाच. देवांश पण थकून जायचं, घे उचलून मला. हां त्यामुळं कसं म्हणलं मी नकोच म्हणलं होतं तेव्हा. आणि घरी समजा मी गेले पण असते ना लेकरांना सोडून पण, तरी पण हे राहिले नसते. हा रडू नये तिकडं. असं उशीवर पाय ठेवता असा प्रॉब्लेम होता. आणि घरी पण मग काम राहायचं. एवढं सगळंच माझ्याच्यानं नाही व्हायचं ना. घरचं पूर्ण करून बाहेरचं पूर्ण करायचं. हां बस असा विषय आहे बघा. आणि आता त्यांचा स्प्रिंग टाकलेली तर तो हात खूप दुखतो. असं वरती खाली पण करता येत नाही त्यांना. तर मी त्यांना अगोदरच म्हणलं होतं करून. आणि घरी पण असं करताना त्यांना मी म्हणलं तुम्हाला मदत करायचीच ना कामात, तर बसल्या बसल्या पोळ्या वगैरे करत जा, नाही तर भांडे घासत जा म्हणलं. बसल्या बसल्या तेवढं करत जा. तर त्या काय करत्या, कपडेच धुत बसत्या. ते कपडे धुवायला असं आपटायला वगैरे गेले तर मग तो हात खालीवर होणारच ना, तो हात दुखतो. बकिटा वगैरे उचलावं लागतं पाण्याच्या याच्यात. तर नको म्हणलं तर त्या करतात तरी पण. हां मी त्याला औषध बघते. हां तिकडं आहे का तर लावायला. असा प्रॉब्लेम आहे बघा. त्यामुळं मी
तो विषय सोडून दिला दुकानाचा. त्या ऐकतच नाही. मग मी किती हे करणार आहे. अंशिकाचे पप्पा म्हणतात का तुला काम होत नाही म्हणून तू तिला करायला लावते. पण असं काहीच नाही, काम होत नाही, काम तर करणंच आहे ना मला, असं थोडीच आहे. असा विषय आहे बघा. तुम्ही म्हणताल का नुसतं फिरून फिरून बोलते. तिथं बसला ना मुलांचा खूप कलमा चालतो, त्यामुळे मी इकडं फिरून फिरून बोलते. ऐका बघा, इथंच आहे, कुठं नाही गेले. तर चला फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.